कधीच पुरुष असं म्हणताना ऐकलं का रूप चांगलं आहे म्हणून? पुरुषामध्ये रूपाची किंमत स्त्रीला असते, कारण की पुरुष जेव्हा जन्माला येतो तो आईच्या उदरातून जन्माला येतो, आणि तो जर कर्तृत्ववान असेल, देखणा असेल, बुद्धिमान असेल, त्याने कितीही जरी आईला त्रास दिला तर ती पाहिल्या वेध लावी. म्हणून जेवढे अभंग आहेत त्या सगळ्यांचा सार स्त्रीच्या शब्दातून बाहेर आलेला आहे. कृष्णाला पाहत असताना तुम्ही काय पाहता? रामाला पाहत असताना काय पाहता? जेवढे संस्कृतमधले शास्त्र आहेत ना, फक्त रूपाचं वर्णन करणार आहेत. रूपाचं वर्णन. भगवान रामचंद्र प्रभू कसे होते, दिसायला कसे होते. तुम्ही आता अनेक भजनं वगैरे ऐकले, तुम्ही तुमच्या मनामध्ये त्यांचे सगळं आठवून घ्या. कृष्णाचं वर्णन करत असताना काय वर्णन केलेलं आहे? ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना उगवला खांब कर्दळीचा गाभा. किती देखणे होते ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं वर्णन आलेलं आहे. वैदिक घराण्यामध्ये आणि राजघराण्यामध्ये माऊलीचा जन्म आहे. बरं, माऊलींचे पंजोबा जे होते ते फार मोठे योद्धे होते आणि आपेगावचे राहणार होते. त्यावेळेस देवगिरी राजधानी होती आणि मी संभाजीनगरला कीर्तन करतोय. म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की ते अंतर किती आहेत. देवगिरीचं राजकारणामध्ये पंजोबा होते आणि ते युद्धात मारले गेले, बीडच्या युद्धामध्ये. म्हणून त्यांच्या आजोबांनी ठरवलं की इथून पुढं आपल्याला राजकारण करायचं नाहीत, मारायचं नाहीत. म्हणून आपल्या मुलाला शिकवलं, विठ्ठलपंतांना शिकवलं आणि अजून पुढं शिकावं आणि मोठा व्हावा म्हणून ते काशीला निघाले होते. अशांच्या घरात ज्ञानोबारांचा जन्म आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि जेव्हा हे कीर्तनकार सांगतात ना, असं झालं नाही, तसं झालं नाही, मला फार वाईट वाटतं बरं का. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचा फेज येतो, नाही असं नाही. 2-4 दिवस दुःखाचे असतात. याचा अर्थ त्या माणसाने जीवनात आनंदच घेतला नाही असा असतो का? तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत, 1-2 वर्ष तुमचे दुःखात गेले असतील ना. शिकत असताना गेले असतील, काहींचा बाप खराब आहेत, मार खाण्यात दिवस गेले असतील, काहींची सासू खराब आहेत. पण तो एक फेज म्हणतो आम्ही त्याला, एक जीवनाचा क्रम आहे तो. आणि तो पार पडल्यानंतर जो सूर्योदय होतो सुखाचा, तो फार छान असतो. आणि जे जे माणसं दुःखातून गेलेत तेच या जगातले कर्तृत्ववान आहेत, सुखातले माणसं नाही आहेत. पूर्ण जगामध्ये बघा तुम्ही, श्रीमंत माणसाच्या मुलाने क्रांतीच केली नाही. हे सकारात्मक बोलतोय. श्रीमंत माणसाच्या घाबरतात ते. तुम्ही दम देऊन बघा, संध्याकाळी तुमच्या घरात पिशव्या येतात नोटाच्या. कशाला पंगा घ्यायचा आपण? आणि असं जर म्हणलं असतं तर राष्ट्राची रक्षा होते का? म्हणून श्रीमंत माणसं आतून घाबरलेले असतात. आपली संपत्ती येत, आपल्याकडे काय आहेत, आपल्याला भांडणं नको. बुद्धिमान माणसं भांडणं नाही करत कधी. भांडणं भीमासारखे माणसं नाही लक्षात येतं. कारण की भांडणं करत असताना फार मेंदू वापरावा लागत नाही. दणका दिल्यानंतर मग विचार वकील करेल, पण दणका द्यायची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. मग बुद्धिमान लोकात क्रांती होत. जेवढे शिकलेले माणसं आहेत पहा, तर त्यांची नावं मी कीर्तनात घेत नाही, पण आठवा, सगळे विदेशात शिकून आलेले आहेत. स्वातंत्र्याचा त्यांना अर्थ कळालेला आहे आणि मग त्यांनी भारतात येऊन स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणून गुणगान गायला तुम्ही पाठीमागं उभा राहिले. पारतंत्र्यच कळत नव्हतं कोणाला, ज्ञान बंडखोरी करायला होतं. शिकणे येते. 1000 वर्ष गुलामगिरीमध्ये भारत होता, नंतर इंग्रजांच्या काळात गुलामगिरीमध्ये होता. गुलामगिरीची सवय लागल्यामुळं आत्तासुद्धा लोकशाहीचा अर्थ कळत नाही. जे दिलेलं स्वातंत्र्य आहे त्याचा उपयोग करता यावा याला सुद्धा अक्कल लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ध्येयानं वेडी होणारी माणसं वेगळी आहेत आणि पैशासाठी वेगळी झालेली माणसं वेगळी आहेत. आता तुम्ही जेवढे बसलेले आहेत ना, सगळे कोणते पिक्चर पाहतात माहिती आहे का? मुलीसाठी वेड्या झालेला जो हिरो आहे त्याचेच पिक्चर पाहता तुम्ही. कुणाचे पिक्चर पाहता? आणि घरात ते घडलं नाही पाहिजेत. आणि पिक्चर तुम्हाला तेच आवडतात जिथे हिरो आपल्या हिरोईनसाठी आयुष्य देतो, जान देतो, भांडणं करतो, कुळाबरोबर बापाबरोबर बंड खरी करतो, त्याचे तुम्ही पिक्चर हिट करता. खरं आहे खोटं आहे? बाप नको म्हणतो लग्न करायला, हिरो पाठीमागा लागतो, बंडखोरी करतो, आणि तीच बंडखोरी जर तुमच्या घरात झाली तर किती वाईट वाटतं तुम्हाला.
म्हणून पुरस्कार करताना सुद्धा विचार करा की आपण चांगलं म्हणतो कुणाला. ज्याला चांगलं समजतो पिक्चरला ते आपल्यात घरात होता कामा नये. विठ्ठल विठ्ठल कळत नाही आपल्याला या गोष्टी. म्हणून संत संग देई सदा. चांगल्या लोकांच्या संपर्कात आपली मुलं आली पाहिजेत. चांगल्या संस्कारामध्ये मुलं राहिली पाहिजेत. आमच्या गडावर 200 मुलं आहेत महाराज. उद्या नोकरी लागो नाही तर लागो, दारू तर पिणार नाहीत, बापाला तर मारणार नाहीत, घराच्या बाहेर तर काढणार नाहीत. याला संस्कार म्हणतात, याला संगती म्हणतात. आणि ही संगती श्रीमंतामध्ये जी असते ते लपून असते, घाबरलेलं असतं अंतःकरण. पैसा आहे, प्रॉपर्टी, सत्ताधारी माणसाला दम देऊन बघा बरं तुम्ही, लगेच कॉम्प्रोमाइज करतात. काय पाहिजे ते तुम्हाला घ्या पण ग बस. बंड मोडण्याचा प्रयत्न करतात. ज्याच्याकडे आहे ते घाबरलेले आहेत. म्हणून त्यांच्या बाबतीतलं अंतःकरण मिळते. अंतःकरण मोकळंच करत नाहीत. म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर मोकळेपणा वाटत नाहीत. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितले बरं का. पुण्यवान कोणाला म्हणावं, दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्याला पाहिल्यानंतर समाधान वाटतं त्याला पुण्यपुरुष म्हणावं. आणि तोच अभंग आहे. रूप पाहता म्हणजे कोणतं रूप पाहताना, पुण्यवानाचं रूप पाहत असताना, देवाचं रूप पाहत असताना. मग आणि स्त्रियांना जास्त माहिती आहे. ज्याचा चेहरा चांगला आहे त्याचं अंतःकरण चांगलं आहे. जे बुद्धिमान माणसं आहेत ना, चेहऱ्यावरून कळतात की याच्या मनात काय चाललेले आहेत. काय डोळ्यातून मनामध्ये प्रवेश करता येतो. आणि जो मनाचा मोकळा आहे ना त्याचाच चेहऱ्यावर आनंद असतो, इतरांच्या चेहऱ्यावर नाहीत. म्हणून भगवंताचं कृष्णाचं रूप पाहिल्यानंतर, रूप पाहता काही लागत नाही बरं. तुम्ही आता हे शहर आहे तुम्हाला माहिती आहेत, मुलींना आहे ना फक्त रूप लागतं. कन्या वर येते ना, तो किती श्रीमंत आहे, त्याच्याकडे किती गाड्या आहेत वगैरे, काही लागत नाही. मुलीला जर म्हटलं ना तो गरीब आहे पण दिसायला चांगला आहे, ती मुलगी श्रीमंताच्या घरातून पळून जाते. आळंदीमध्ये मी धर्मशाळा बांधत असताना बघितलं का मोठ्या घराण्यातली बाई गौंडीचं काम करत होती. ते मलाही माहीत नव्हतं, बाई होती. आता आळंदी आहेत, नाही कळालं. ज्यांना कुठं स्थान नाही ते कुठे येतात, माऊली ना, सगळ्याला पदरात घेते. मग नंतर मला त्या कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की मोठ्या घराण्यातली असं तसं. मग मी तिला विचारलं की बाई एवढ्या मोठ्या घराण्यातली तुझ्या हाताखाली 4-5 नोकर, तू आता गौंडी काम करते. म्हणे महाराज इथं आम्हाला समाधान मिळतं. विठ्ठला विठ्ठला. खोलवर विचार करा या गोष्टीचा. मन रमणं वेगळं आणि भौतिक श्रीमंती असणं वेगळं. भगवान श्रीकृष्णाचं जे रूप आहे ते वेगळं, ते आकर्षण वेगळं. जिथं समाधान आहेत, मानसिक समाधान आहे. श्रीमंत आहे पण बरोबर घेऊन जाऊन वाटत नाही, ते लय अवघड गोष्ट आहेत महाराज. त्याचे पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहेत. जेवणाचं ताट आहेत ना त्याची ॲडव्हर्टाईज बघा तुम्ही. जेवण सुद्धा बाई हुशार असले तर देखणं जेवण मांडते. ताट स्वच्छ असतं, त्याच्यात पदार्थ सजवलेले असतात. पाहिल्यानंतर तोंडाला पाणी आलं पाहिजे, त्याला रूप म्हणतात. जेवण खाणं हा भाग वेगळा आहे. डोळ्याने सुद्धा जेवण केलं पाहिजे ही अक्कल फार कमी लोकांना आहेत. डोळे सुद्धा जेवतात, ते जे रूप आहेत. म्हणून तुम्ही बघा काय काय पिक्चर पहा तुम्ही, भाताची मूद आहे, त्याच्यावर वरण आहे, त्याच्यावर तूप आहे, आणि ते पाहिले की माणसाला भूक नसली तरी खायला जातो. कशाचं काम आहे ते? रूप पाहता विठ्ठला विठ्ठला. इच्छा नसताना इच्छा होते. महाभारतामध्ये एक प्रसंग फार सुंदर आहे. सूर्यपुत्र आहे ना कर्ण, त्याला काही बंधन आहे का कोणाचा पुत्र असा? सूर्यपुत्र आहे, दिसायला देखणं आहे, आणि राजकुमार आहे दुर्योधन. राजा युवराज आहेत. मान सत्ता पैसा दुर्योधनाकडे आणि रूप कर्णाकडे. मग कर्ण, आता कर्ण जर आला तर दुर्योधनाचं इम्प्रेशन पडत नव्हतं. मी महाभारतातलं सांगतोय बरं का. याला टेन्शन यायचं की मी युवराज आहे, सत्ताधारी, लोक माझ्याकडे पाहत नाही, कर्णाकडे पाहतात. मग आता राजकारणी माणूस तो, त्यांनी लगेच कर्णाला बसायला पालखी आणली. कुठेही गेला, कर्णा मी पाय पाय चालेल, माझा मित्र आहेस तू,
तुझ्यासाठी पालखी, झाकलेली पालखी बरं का. राजकारण कळालं का तुम्हाला? लोकांनी कर्णाकडे पाहू नये. विठ्ठला आमच्या गुरुजीची उंची थोडी कमी होती आणि त्यांचा एक दुसरा शिष्य होता, त्याची उंची जास्त होती, पंजाबी होता, धड धाकड होता. रस्त्याच्या उद्घाटनाला जेव्हा स्वामीजी गेले, याला घेऊन गेले. आता ते जे नवीन लोक होते त्यांना माहीत नाही स्वामीजींची उंची कमी, हात दिसायला देखणं, ते त्रिपुंड वगैरे लावलेलं, ते सगळ्या लोकांना वाटलं हाच महाराज आहे. सगळे हार त्याच्या गळ्यात घातले. स्वामीजी बाजूला उभे राहिले. रूप पाहता कशावरून कल्पना केली? एवढा मोठा राजा दुर्योधन, पण कर्णाच्या देखणेपणापुढं काही चालत नव्हतं. मग झाकून ठेवायचं त्याला. माझा मुद्दा वेगळा आहे महाराज. 5 पती असताना देखील कर्ण द्रौपदीला आवडावा, याला रूपाची ताकद म्हणतात. विठाला विठाला. हे झालं कातड्याचं रूप. हे झालं माऊलीचं आणि कृष्णाचं काय वर्णन करावं. इतकं सुंदर सुंदर श्लोक आहेत महाराज, आपला वेळ त्याच्यामध्ये जाईल. आणि एक लक्षात ठेवा, पाहिलिया वेध लावी बैसे जीवी जडोनी. ज्ञानोबांचाच अभंग आहे बरं का. पाहिलिया वेध लावी, ते रूप आहे, वेध लावतं, अंतकरणामध्ये येऊन बसतं, याला परमार्थ म्हणतात. रूप येवोनी डोळा बैसलेव. आणि ते एकदा हृदयामध्ये बसलं ना, तर ते रूप इतकं चांगलं रूप आहे, सुख झाले हो. आता जेवढ्या स्त्री बसलेल्या आहेत, एकदम साधं उदाहरण सांगतो. 2री 3रीला मुलगा आहे, शाळेमध्ये गेला, आणि जर 2 तास शाळेमध्ये गेला, ही शाळेतून आणायला गेली, लवकर जर पोरगा आला नाही, त्या आईचे डोळे बघायला पाहिजेत. रूप पाहताचा अभंग सांगतोय. मुलगा जर उशीर झाला यायला आतून, त्या आईचे डोळे कावरे बावरे होतात, आणि तो दिसला की डोळे स्थिर होतात. विठाला विठाला. दुसऱ्या चरणात सांगतात, तो हा विठ्ठल बरावा, तो हा विठ्ठवा